नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील रायते येथील नाशिक संभाजी महामार्गालगत असलेल्या रविदीप प्लायवूड इंडस्ट्रीजला शुक्रवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान आग लागून कंपनीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. 1.5 एकर जागेवर विस्तार असलेल्या कंपनीला आग लागल्याचे पहाटे 5 वाजता मजूर उठले तेव्हा लक्षात आले. कंपनीमध्ये 40 ते 45 परराज्यातील मजूर काम करतात. दरम्यान सर्वजण झोपलेले असताना पहाटे 5 वाजता जाग आली तेव्हा आग लागल्याचे मजुरांनी सांगितले. आग लागल्याचे लक्षात आल्याने सर्व मजूर कंपनीच्या बाहेर आले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पहाटेच्या सुमारास येवला येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. येवला अग्निशामक दलाचे नितीन लोणारी यांनी आगीचे उग्र रूप पाहिल्यानंतर मनमाड, कोपरगाव, चांदवड, पिंपळगाव, बसवंत, लासलगाव तसेच निफाड आदी ठिकाणावरून अग्निशमन बंब बोलवण्यात आले. मात्र 4 अग्निशमन बंबांना सुद्धा आग आटोक्यात आली नाही. दुपारी 2 वाजेपर्यंत आगीची तीव्रता धुमसत होती. कंपनीमधील लाकडी कच्चा माल, तयार प्लायवूड, फेविकॉल, हायड्रोलिक ऑइल, इलेक्ट्रॉनिक्स मशिनरी असे सर्व जळून खाक झाले. येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. अंदरसूल येथील शेतकरी कुटुंबातील विष्णू खैरनार, मुलगा वैभव खैरनार यांनी मोठ्या जिद्दीतून आणि मेहनतीने 3 वर्षापूर्वी रायते शिवारामध्ये जमीन घेऊन रविदीप प्लायवूड इंडस्ट्रीज उभी केली होती. 1.5 एकर विस्तार असलेल्या या कंपनीमध्ये महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरून प्लायवूड सप्लाय करत होते. नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रविदीप प्लायवूड इंडस्ट्रीजला मंत्री छगन भुजबळ यांचे सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते मकरंद सोनवणे आदींनी भेट देत पाहणी केली. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला. धन्यवाद.